रत्नागिरी व फणसोप येथे घडलेल्या महासेक्स स्कॅन्डल विरोधात शहरातील महिलांनी एकत्र येऊन या प्रवृत्तीची प्रतिकात्मक होळी केली। या प्रसंगी ॲडव्होकेट कल्पलता भिडे, ॲडव्होकेट प्रिया लोवलेकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रचना महाडिक, ॲडव्होकेट नंदा चौगुले, सौ शिल्पा सुर्वे, राजश्री शिवलकर, श्रीमती शिल्पा पटवर्धन यांच्यासह महिला व महाविद्यालयीन विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। भविष्यात अशा प्रकारे महिलांवर अन्याय, अत्याचार तसेच लैंगिक शोषण आदी प्रकारच्या घटना घडल्यास त्याचा निषेध म्हणून एकत्र येण्याचा निर्धार करण्यात आला। आपण शिक्षण घेतोय, बरोबरीने उभे राहतोय, समाजात पुढे जातोय, समाजाच्या प्रगतीला सगळ्या मार्गाने आपला हातभार लागतोय, तरीही आपल्याकडे बघायची पुरुषांची नजर ही जर अशी घाणेरडी असेल आणि असे घाणेरडे प्रकार घडत असतील तर त्याचा निषेध आपण केला पाहिजे। दुसरं कारण म्हणजे या सगळ्या प्रकारामध्ये अल्पवयीन मुली आहेत, शाळेत जाणाऱ्या लहान मुली आहेत आणि अजूनही यामध्ये कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली अडकलेल्या असू शकतात। जर असं होत चाललं तरी कॉलेजची पिढी पुढे इतकी बिघडणार आहे, घाणेरडी होणार आहे, त्याचबरोबर या सगळ्या मुलींचं आयुष्य या दृष्टीने धोक्यात येणार आहे। तर त्यासाठी आपण महिलांनी एकजुटीने एकत्र येऊन या सगळ्याचा विरोध केला पाहिजे। या महावासनाकांडाविरोधात 8 दिवसापूर्वी रत्नागिरी येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। रत्नागिरी व फणसोप येथे घडलेल्या सेक्स स्कॅन्डल मधील सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून पुढील तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले।